राम राम मित्रांनो, सर्व हिंदू बांधवांना राम राम. आज सोमवार. आपल्याला जायचं होतं चाकूरला कास्टिंग म्हणतो दहीहंडीसाठी जायचं होतं. तो थोडंसं आपल्या घरचं काम आल्यामुळं आपण कॅन्सल केले. आपल्याला थोडं आधार कार्ड लहान लेकराचे अपडेट करायचे आहेत. ते शाळेत कशासाठी तरी मागवले पण ती ठसे उमटं नाही गेले. त्याच्यासाठी आपण ममदापूर पाटीला चालला मित्रांनो. तर आज काय नाही, आधी जाऊन ममदापूर पाटीला जाऊन आधार कार्ड अपडेट करून आणता मित्रांनो. तर चला जाऊ आपण आपल्या टू व्हीलरवर. हे चला बसा. झालं काम आपला मागून येऊ. आपण पोस्टाने येते ते आपण सगळ्यात मागून आणतो. सगळ्यात आधी झालं आपलं काम, लवकर काम झालो आपण. हा चला बसा. तू बसावे आधी. पाय पण ठेव, दिदीला पाय ठेवाय ना. तर बसलो का? जमल की तुम्हाला आता? हा काय लवकर झाले की आपलं आधार कार्डचं काम? म्हणणार काय नाही, घरी जाऊन दप्तर घेऊन यायचं आणि शाळेत जायचं. दहावी सुट्टी द्यायची. हावी का म्हणा सुट्टी घ्यायची आहे? हावी सांग मग, सुट्टी घ्यायची का तुला? हावी सुट्टी घ्यायची का तुला? हा हो का पण मोठ्यानं म्हणा गेलेस मग. मारतो म्हणत ते का सरनी? हां आपण अपडेट केला मग करायला गेला मग सांगायचं. बरं आज का तर वेळ झाली एखादी तास पुरते आहे का? दप्तर घेऊन जाऊन दप्तर घेऊन तुम्हाला हो का? चला मग
पटकन का कर तुझं आधार कार्ड आणि ती राहू दे तुझ्या पिशवीतच. हां तुझ्या ह्याच्यातच ठेव. हो नीट ठेव, फाडशील नाही तर दप्तरात. आज लागणार आहे मग तुला पोस्टात. मित्रांनो अपडेट करून आले बघ घरी. आता ह्यांना शाळेत सोडून येते एक वेळेस, म्हणजे आपल्या मागचं काम मिटलं. आपलं फवारणी चालू आहे ट्रॅक्टरवर मित्रांनो. तर फवारणीसाठी आपल्याला जावं लागेल बहुतेक, नसलं तर मग आपल्या मागं म्हैस और गाय. मला जरा वर सोडायची अजून. शाळा म्हणलं की नगच वाटते. हा चल. रवी तुझं चप्पल निघालाय का? चिठ्ठी सांभाळून ठेव बघ ती. हो घाई गडबडीत आपल्याला शाळेत पण सोडून आलो आहे. आणि आता आपण आपल्या गाईला ताप आले म्हणून अजून डबल एक दिवशी डॉक्टरला बोलून ते गोळ्या इंजेक्शन केले होते, पण त्याच्यानं काही बहुतेक कमी झाले नाहीत. आता डबल डॉक्टरला बोलावं लागेल बहुतेक. असं पाहू शकता इकडे फवारणी चालू आहे बघा आपली. इकडे दूर ट्रॅक्टर दिसते का तुम्हाला? लांबवर खाल्ल्याकडेला आहे. इकडं 3 कार्यकर्ते आहेत बघा. इकडं लाल शर्ट, पांढरं शर्ट आणि काळं टी शर्ट. फवारणी चालू अशा प्रकारे. तर आपण आता फक्त गोरा आणि म्हैसा सोडायच्या. मग आपल्या गायला ताप आले. आता ताप ओला चारा खाल्ला की ताप जास्त वाढायचे. त्यासाठी आपण आजचे दिवस बघू, उद्या डॉक्टरला नक्की बोलू. कारण गाय गोमाता आहे, त्यांची काळजी घेणं आपलं जरुरी आहे मित्रांनो. सोडू चला जनावर. आता आपण मित्रांनो पाहू शकता, आत्ता आपण 1 तास झालं चालू आहे मित्रांनो जनावर चारू. परत पाऊस आले मित्रांनो. कंप्लीट 15-16 दिवस झाले हे आपल्याला कंटिन्यू पाऊस आहे. आत्ता फक्त आपण गोरा आणि म्हैस सोडली होती थोडं. आता त्यांची कुठं पोट वरी आली होती मित्रांनो. परत पाऊस चालू झाला आहे. कसं करा सांगा तुम्ही मित्रांनो. आता का पावसाचे दिवस आहेत, पाऊस पडणारच, बट थोडा मध्ये गॅप दिला पाहिजे. गॅप तर काहीच नाही मित्रांनो, कंटिन्यू पाऊस चालू. आज तर मोठा 2 वेळेस तडाखा आला. आज एक अर्धा तास वाट बघावं लागेल. नंतर जनावर चरू शकणार नाहीत, कारण पावसात कंटिन्यू असलं तर तरण बी खराब होते आपलं. परत पाऊस आला पण मित्र. हे आपला ऊस आहे. थोडंसं तणनाशक फवारायचं राहिले इकडल्याकडनं मित्रांनो. पलीकडल्याकडनं फवारलो आपण. हे आपलं गोर आहे बघा. एवढे जनावर रोड झालेत की बस. वैरण बांधून असल्यावर किती खाणं आहेत वैरण, खाऊ शकत नाहीत. ये इकडल्याकडेला खा. कंटिन्युअसली पाऊस चालू आहे मित्रांनो. असं जर कंटिन्यू पाऊस पडत राहिले तर मित्रांनो सोयाबीनचं काही खरं नाही. कारण सोयाबीन आत्ताच पिवळे पडायला चालू झालेत, फक्त फुलं लागली आहेत त्याला. तर तिचं झाडाखाली थांबलो, छत्री खाली ठेवलं मित्रांनो, कारण लाईट उजेड पडत नव्हता. हा ऊस पण खाम आहे. आता का करणार आहेस तू? ऊस खायले. खावा ऊस खावा. हरक अरे हरक, बस झालं की आता. सरक रे. अरे सोयाबीनचे पूर्णतः काहीच खरं राहिले नाही बहुतेक. माझ्या मते आता 30% तर आमचे इथले सोयाबीन गेलेत मित्रांनो. राहिलेत आता 70%. हे पावसाच्या ह्याच्यावर आधारित आहे मित्रांनो. 2 तारखेपर्यंत सांगितले पाऊस. आता 2 तारखेच्या नंतर बी पाऊस जर पडला आणि 2 तारखेपर्यंत असं जर कंटिन्यू पडला तर पाऊस सोयाबीनच राहू शकत नाही मित्रांनो. शेतकऱ्याचे असं असते मित्रांनो. आत्ताच काल परवा तुम्हाला सोयाबीन दाखवलं. नंबर 1 घरापासलं, कारण तिथं पाणी थांबायची
थांबत नाही पाणी. बाकीचे रानं आहे ते झोळाचे रानं आहे, तिथं पाणी थांबते, तिथले सोयाबीन गेलं भुश, काहीच खरं नाही. पाहू शकता कसला पाऊस आला जोरात. मी आता चिचेच्या झाडाखाली थांबलोय बघा. तर मित्रांनो, आपली फरमाईश झाली ती जनावर चारून आल्यानंतर अशी पकोड्याची. आईनं मस्तपैकी कांद्याचे पकोडे तयार करतात मित्रांनो. तुम्ही पाहू शकता हे पीठ बेसनचं पीठ आहे काय. त्यात काय टाकले, कांदा. अजून काय टाकली शे. खायचा सोडा आणि ओवा. असं मस्तपैकी पकोडे तयार होतात बघा. आणि बाहेर बघितलं तर तुम्हाला दाखवतो बघा. असं आमचं शेत. दुपारात थोडासा पाऊस आलता आणि हे पकोडे मस्तपैकी. तसे मस्त कुरकुरीत पकोडे होणार बघा मित्रांनो. अजून बेसनचं पीठ बरेच उरलेलं आहे. बरेच पकोडे होणार बघा मित्रांनो. पकोडे कसे आलेत बघू मित्रांनो. तर मित्रांनो, एक आपण पकोडा टेस्ट करून बघू. कसं झालं बघू मित्रांनो. नंबर 1 कुरकुरीत झाले आणि खमंग पण झाले. गरम माहितलंय आई उनीच. मला म्हणून आले तरी घेत पळत. तर मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजल्यात. आपला कडबा कातरून झालेला आहे. आता आपल्याला घास गवत आणायचे. घास गवत आणून थोडंसं कातरून ठेवायचं. मग झालं, मग काम संपलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला बघा धुऱ्याला कसलं मस्तपैकी हिरवं गार शेतकरी कसं राहते. नंबर 1 असते का नाही सांगा बरं. किती मस्तपैकी आता तिथं तब्बर आहे. तब्बरनं आपण गवत तोडायचं, आणून कट करून ठेवायचं मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ काय आपल्याला शेतातच काम होतं. फवारणी पण 2च तुकड्याची झाली आहे. तर खाली ही एक राहिले आणि खाली एक राहिले. तर त्याचं तेवढी फवारणी राहिले. फवारणी यंत्रणेतच आहे. तर उद्याच्याला आज का पावसामुळं दुपारून फवारण्यात आली नाही, कारण दुपार पाऊस यायचा अंदाज होता, त्याच्यामुळे आपण फवारा नाही. तर उद्याच्याला राहिलेले 2 तुकडे फवारायच्यात आणि बघू पुढल्या पुढे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओला इथंच थांबू. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरम.